नमस्कार. तलाठी मित्र या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कामात मदत होईल असं मार्गदर्शन मिळतं. सोबतच महाराष्ट्र शासनाचे नवीन अपडेट्स, शासन निर्णय आणि महसूलविषयक बाबींवर सविस्तर माहिती आम्ही देत असतो. शेतकरी बांधवांसाठी सुद्धा ई-पीक नोंदणी, PM किसान योजना आणि इतर महत्त्वाच्या योजनांची माहिती इथे मिळते. आमचा उद्देश एकच आहे, तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांच्या कामात मदत करणं आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणं. तर नियमित अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू ठेवा. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. आज आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये झालेल्या एका मोठ्या बदलावर चर्चा करणार आहोत. आपल्याकडे आहे सन 2025चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 57. हा कायदा 31 डिसेंबर 2025 रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाला आणि याने जमीन महसूल कायद्यात काही खूप मोठे बदल केले आहेत. अगदी बरोबर. आणि हे बदल वरवरचे नाहीत. या सुधारणांचा मुख्य उद्देश जमिनीच्या अकृषिक वापराची जी प्रक्रिया आहे ती सोपी करणे हा दिसतोय. या कायद्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची जी अट होती तीच काढून टाकण्यात आली आहे. अच्छा. आणि त्या जागी एकवेळ अधिमूल्य म्हणजे वन टाइम प्रीमियम आकारण्याची नवीन पद्धत आणली आहे. याचा परिणाम महसूल अधिकारी आणि जमीन मालक दोघांवरही थेट होणार आहे. चला तर मग हे सविस्तरपणे समजून घेऊया. या नवीन अधिनियमातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा बदल कोणता आहे? सगळ्यात मोठा बदल आहे कलम 42 मध्ये. पूर्वी कसं होतं की जमिनीचा वापर शेतीऐवजी दुसऱ्या कारणासाठी म्हणजे अकृषिक कारणासाठी करायचा असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागायची. हो, ती एक मोठी प्रक्रिया होती. बरोबर. आता नवीन कलम 42 असं सांगतं की जर विकास योजनेत किंवा प्रादेशिक योजनेत त्या जमिनीचा वापर आधीच अनुज्ञेय असेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरजच नाही. म्हणजे समजा विकास आराखड्यात माझी जागा निवासी किंवा व्यावसायिक म्हणून दाखवली असेल तर मला वेगळी परवानगी नको. अगदी. संबंधित नियोजन प्राधिकरण म्हणजे नगरपालिका किंवा महानगरपालिका थेट विकासासाठी परवानगी देऊ शकेल. म्हणजे प्रक्रिया खूपच सोपी झाली आहे. पण मग महसुलाचं काय? तो कसा गोळा केला जाणार? त्यासाठीच नवीन कलम 42 पोटकलम 3 मध्ये तरतूद आहे. नियोजन प्राधिकरण विकासाची परवानगी देण्यापूर्वी कलम 47 मध्ये जे दर दिले आहेत त्या दराने जमिनीच्या अकृषिक वापरासाठी एक वेळ अधिमूल्य वसूल करेल. एक वेळ अधिमूल्य म्हणजे एकदाच पैसे भरायचे? हो, ही रक्कम एकदाच भरायची आहे. त्यामुळे दरवर्षी अकृषिक सारा भरण्याचा जो त्रास होता तो आता वाचणार आहे. ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर कृपया आमच्या तलाठी मित्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यामुळे आम्हाला तुमच्यासाठी असेच माहितीपूर्ण विश्लेषण आणायला प्रोत्साहन मिळतं. आता इथे खूपच रंजक गोष्ट आहे, ती म्हणजे हे एकवेळ अधिमूल्य आकारण्याचे दर ते कसे ठरवले आहेत. कलम 47 मध्ये काय म्हटलं याबद्दल? नवीन कलम 47 मध्ये हे दर खूप स्पष्टपणे दिले आहेत. हे दर जमिनीच्या चालू बाजार मूल्यावर म्हणजे रेडी रेकनरवर आधारित आहेत आणि जमिनीच्या क्षेत्रफळानुसार त्याचे 3 टप्पे केले आहेत. अच्छा, कसे आहेत ते टप्पे? पहिला टप्पा आहे 1000 स्क्वेअर मीटर पर्यंतच्या क्षेत्रासाठी. त्यासाठी बाजार मूल्याच्या फक्त 0.1%. फक्त 0.1%? हे तर खूपच कमी आहे. हो. दुसरा टप्पा आहे 1000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त पण 4000 स्क्वेअर मीटर पर्यंत. त्यासाठी बाजार मूल्याच्या 0.25%. ओके. आणि तिसरा टप्पा? तो आहे 4000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी. त्यासाठी बाजार मूल्याच्या 0.5%. तर लागू होतील का? यातली गंमत अशी आहे की कायद्यात त्यासाठी सुद्धा तरतूद केली आहे. अच्छा. ज्या जमिनींचं अकृषिक रूपांतर 31 डिसेंबर 2001 किंवा त्यापूर्वी झालं आहे त्यांच्यासाठी सन 2001च्या बाजार मूल्याप्रमाणे एक वेळ अधिमूल्य आकारलं जाईल. म्हणजे जुने दर लावले आहेत. हो. आणि ज्या जमिनींचं रूपांतर 1 जानेवारी 2002 ते हा कायदा म्हणजे 2025 लागू होण्यापूर्वी झाला आहे त्यांच्यासाठी ज्या वर्षी रूपांतर झालं त्या वर्षाच्या बाजार मूल्याप्रमाणे अधिमूल्य आकारलं जाईल. वा. म्हणजे यामुळे जुनी प्रकरणं सुद्धा निकाली निघतील. अगदी. अनेक वर्षांपासून अडकलेली प्रकरणं मार्गी लागतील. याचा अर्थ असा होतो की आता दरवर्षी अकृषिक सारा आकारण्याची पद्धत जवळपास बंदच झाली आहे. या अधिनियमाने इतर कोणती महत्वाची कलमं वगळली आहेत किंवा बदलली आहेत? हो. अनेक जुनी कलमं आता काढून टाकण्यात आली आहेत. उदाहरणार्थ जसं की कलम 42A, 42B, 42K, 42D ही सगळी अकृषी वापराच्या अटींशी संबंधित होती. अच्छा.
तसंच कलम 44, 44 अ, 45 आणि 46 ही सुद्धा वगळण्यात आली आहेत, जी परवानगीच्या प्रक्रियेशी जोडलेली होती. म्हणजे कायद्याचा बराच मोठा भाग बदलला आहे. इतकंच नाही, संपूर्ण प्रकरण 7, जे कलम 108 ते 120 पर्यंत होतं, तेही आता रद्द झालं आहे. म्हणजे संपूर्ण प्रकरणच रद्द केलंय. हो, ते पूर्णपणे रद्द झालं आहे. याला जर आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर या बदलांमुळे कामकाजात नेमका काय फरक पडेल असं वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान होईल अशी अपेक्षा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावरचा कामाचा ताण कमी होईल, जमीन मालकांना परवानगीसाठी अनेक कार्यालयांमध्ये फिरायला लागणार नाही. आणि वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय कसा राहील? जबाबदारी त्यांचीच असेल. आणि एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे सार्वजनिक प्रकल्पांसाठी अधिमूल्यातून सूट देण्याचा अधिकारही राज्य सरकारला देण्यात आला आहे. तर या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 57/2025 हा जमीन महसूल कायद्यातला एक ऐतिहासिक बदल आहे. असं म्हणता येईल की याने परवाना राज संपवून प्रक्रिया सोपी करण्यावर भर दिला आहे. अगदी बरोबर. आता तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचं काय आहे, तर या नवीन कलमांचा आणि वगळलेल्या कलमांचा व्यवस्थित अभ्यास करणं. बरोबर. विशेषतः अधिमूल्याची गणना करणं आणि महसूल अभिलेखात अचूक बदल करणं हे एक महत्त्वाचं आणि जबाबदारीचं काम असणार आहे. आजच्या या सखोल विश्लेषणाबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्हाला आशा आहे की आमच्या सर्व तलाठी, महसूल अधिकारी आणि शेतकरी मित्रांना ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. या बदलांमुळे मनात एक प्रश्न नक्कीच येऊ शकतो की सुलभतेसाठी कायद्यात केलेले बदल आणि त्यामुळे महसूल गोळा करण्याच्या पद्धतीवर होणारा दीर्घकालीन परिणाम यात योग्य संतुलन कसं साधलं जाईल. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो, यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही. नक्कीच. पुन्हा एकदा आजच्या माहितीसाठी धन्यवाद. दर्शकांना विनंती आहे की अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.